नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय झालं का चहा पाणी? तर माझा पण चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला आहे आणि मी आले आत्ता कामावर. तर घरातून निघल्यावर काही व्हिडिओ टाकला नाही. खूप थंडी आहे आज, जास्तच वाढली. आता हे दिवसेंदिवस जास्त थंडी वाढत चाललेली आहे. तर त्याच्यामुळे मी काढला नाही व्हिडिओ. तर म्हटलं आता इथं आले कामावर, आत्ताच एंट्री वगैरे केली आणि आल्यावरती इथं बसले. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा म्हणून जाईल. तर त्याच्यामुळे म्हटलं चला बोलूया. रोज रोज काही व्हिडिओ काढावं ते बी समजत नाही, काय करावं. तरी आपलं टाकायचं एक काम चालूच आहे. रात्री काही रेसिपीचा व्हिडिओ टाकला नाही, काही नाही. कंटाळा आला आणि तब्येत जरा बरी नसल्यावाने वाटलं, तर म्हटलं जाऊ द्या, नाही टाकला मग रात्री. म्हटलं चला आता सकाळी तरी टाकावा. तसे आपल्या टायमाला व्हिडिओ टाकले ना तर बरं, आपल्याला वॉच टाईम पूर्ण करायचा आहे. तर टायमाला टाकलेले बरे असते. तर खूप थंडी असतं. शनिवारनं थोडं उशिरा यायचं, तर नाही आले. उशिरा आलं तर उशीरच होतो आहे. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं लवकरच, मग कसे पटपट काम आवरतं. सकाळी उठून वाटत असं वाटतं आराम करावा. काही यावं लागतं, तसंच आवरून काय करायचं. आताशी वाजलीच 6:30. बसते जरा 10-15 मिनटं, व्हिडिओ टाकते आणि मग जाते कामावर. कसं झोपलं का मग तसंच मग असं उठून वाटतं, तसंच झोप वाटतं. मग ते उशीर होतं आवरायला, पण मग पुढच्या कामाला उशीर होतं असं. खोकला येतं. थोडं जरी लोणचं खाल्लं ना तर खोकला येतं लगेच. लोणचं खाल्लं होतं रात्री. आता थोडंसं लोणचं खाल्लं तरी सहन होत नाही, काय करायचं. लहानपणी तिथलं बोरं कच्च्या चिंचा खाल्लेल्या, बोरं खाल्लेले, कोट खाल्लेले. तेव्हा काही होत नव्हतं, खोकला येत नव्हता, आजारी पडत नव्हतं, काही नाही. आता साधं थोडंसं दही खाल्लं किंवा लोणचं खाल्लं तर लगेच खोकला चालू, काही सहन नाही होत असं आहे. लहानपणचे दिवस वेगळेच असतात. काय गेलेले दिवस परत येत नाहीत. लहानपणचे दिवस चांगले होते. आता लय टेन्शन, जीवाला लय वैताग, नको नको झालंय. काय करायचं. लहानपणी म्हणजे टेन्शन नसतं, जिम्मेदारी नसत्या, काय नसतं. शाळेत जायचं, अभ्यास करायचा, घरचं थोडंफार काम करायचं, खेळायला जायचं मुलीमध्ये, मैत्रिणीमध्ये. लय खरं चांगले दिवस होते पहिलेच. आता नुसतं जीवनात काम करा, कष्ट करा, कष्ट करा, काहीच नाही, कुठंच काही नाही असं आहे. लहानपणी म्हणजे कसं आणायचं न्यायचं काही टेन्शन नसतं. आईवडील आपले करत असते सगळं असं आहे. पण आपल्या अंगावर जिम्मेदारी आल्यावर लय अवघड असतं. सगळं बघावं लागतं, सारं घर चालवावं लागतं, जिथले तिथं सगळं असं आहे. काय करायचं. खूप छान दिवस असतात, त्याचा वेगळेच असतात चांगलं. आता काही नाही जीवनात. नुसतं काम 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 आणि कामच, नुसते कष्टच. लग्न झालं म्हणजे माणसाची बरबादीच चालू होती, माझ्यावर अनुभव आहे. काय उपयोग नाही.
लई माणसाला कष्ट दुःख सहन करावं लागत. जोपर्यंत आपलं लग्न नाही, जोपर्यंत आपण आईवडिलाच्या घरी येत ना, तोपर्यंत जीवन सुखी असते. असं असतं. नंतर लय बेकारी, लय वाईट दिवस नंतर. काही खरं नाही आहे भावांना बहिणींना, काही उपयोग नाही. त्याला विचार केला, टेन्शन घेतलं तर अजून टेन्शन होतं माणसाला. काय करायचं. गेलेले दिवस येत नसते परत. विचार केला लय वाईट वाटतं. एक एक दिवस आपल्या जीवनातला कमी होत आहे. चांगले दिवस असतात लहानपणची बरं का, हे तर सगळ्यांनाच माहिती असते. पण लग्न झालं ना, खूप वाईट दिवस. खूप असं वाटतं, अरे काय लग्न केलंय कशाला. लय टेन्शन, म्हणजे लय टेन्शन. असं टेन्शन काय, असं नको नको होते. ते पुढे जाऊ पण होतं, काहीचं चांगलं होतं, पण असं सगळ्यांचं चांगलं होत नाही. सगळ्यांचं म्हणजे मुलींचं ज्याचं चांगलं आहे त्याचं चांगलं होतं, म्हणजे असं थोड्या, पण प्रत्येकाचं चांगलं होत नाही. असं जीवनात लग्न झाल्यावर खूप वाईट दिवसातून जावं लागतं, खूप सहन करावं लागतं काही गोष्टी. असं असते. माणसाच्या जीवनात सुख समाधान आनंद पाहिजे, खुशी. सुख समाधान खुशी पाहिजे, आनंद पाहिजे माणसाच्या जीवनात. तर माणसाला काही गोष्टी करण्यात म्हणजे आनंद वाटतो बाबा असं. पण आपलं अंतःकरण दुखलेलंच आहे, त्याच्यामुळं आपण त्याच्यातून लवकर बाहेर नाही निघू शकत. असं आहे. कारण ते एक म्हणजे आपल्याला त्या टेन्शनमधून बाहेर म्हणजे आपण निघू शकत नाही. म्हणजे असं ती सवय झालेली असते ना असं. आणि एकेकीच खुश राहायचं, आनंदी राहायचं, तसं नाही होऊ शकत, नाही राहू शकत ना. तर चला जाऊ द्या, बोलायला सगळं किती काय आहे, सांगायला बोलायला पण जाऊ द्या. तर बोलते पुढच्या व्हिडिओमध्ये. जाते आता कामावर, घेते काम करून. चला.